राम राम शेतकरी मित्र, आपल्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर शेतकरी मित्र, आजपासून सर्वसाधारण ते जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर शेतकरी मित्र, आज 28 तारखेला आज मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. आज 2 वाजल्यापासूनच मराठवाड्यामध्ये तसेच मुंबई कोकण गोवा सांगली सातारा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. आणि मराठवाडा असेल विदर्भ या पूर्ण जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 3च्या टायमाला वातावरण ढगाळ राहील आणि जोरदार पावसाच्या सरी पडतील. तसेच शेतकरी मित्रांनो, 29 जुलैला खूप जोरदार असे वातावरण तयार होत आहे. कारण की बंगालच्या उपसागरामध्ये आणि भुवनेश्वर या ठिकाणी एक चक्रीवादळ आलेलं आहे. आणि चक्रीवादळ असल्यामुळे कोलकाता ते ढाका या ठिकाणी एक चक्रीवादळ आलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात लो प्रेशर विदर्भ साईडला तयार झालेला आहे आणि याचा प्रभाव हा विदर्भ साईडला मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तर शेतकरी मित्र, विदर्भ साईडला 29 तारखेला 11 वाजल्यापासून भंडारामध्ये चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. तसेच नागपूर हिंगणघाट या भागामध्ये देखील रात्री 11 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस होईल. तसेच रात्री जवळपास 29 तारखेला पूर्ण रात्र आणि 30 तारखेला पहाटे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, हिंगणघाट, नागपूर, यवतमाळ, अमरावती या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 30 जुलैला सकाळी यवतमाळ, वाशिम तसेच हिंगणघाट, चंद्रपूर या भागामध्ये मुसळधार पाऊस राहू शकतो. तसेच अकोला, प्रमाणपूर या भागामध्ये. आणि तसाच तो पट्टा हा जळगाव, जालना, बुलढाणा या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. चिखली, शेवगाव, बोदवड या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस मेकर, चिखली, जालना या भागामध्ये मुसळधार पाऊस राहील. शेवगाव, बोदवड, जळगाव या भागामध्ये देखील 30 तारखेला मुसळधार पाऊस राहील. आणि हा पाऊस 30 तारखेला रात्री जवळपास 30 तारखेला पूर्ण रात्र चाळीसगाव, धुळे, मालेगाव, अमळनेर तसेच जळगाव, शेगाव या भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसेच जालन्याला देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. अंबडला देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र जवळपास कोपरगाव, श्रीरामपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहील. तसेच इकडे पाहिलं असता सटाणा या भागामध्ये देखील 30 तारखेला रात्री जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. मालेगाव, साक्री या भागामध्ये. तसेच परत नाशिकमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. आणि हा पाऊस 31 जुलैला नाशिकच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पिटी, सटाणा या भागामध्ये मुसळधार पाऊस राहील. आणि असाच हा पाऊस गुजरातकडे जाणार आहे. गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ही 31 जुलैला राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.